नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. गेल्या 1.5 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षणासाठी आंदोलन होत आहेत. यापूर्वीही अनेक मोर्चे मराठा आंदोलनासाठी काढण्यात आले. लाखोच्या संख्येत हे मोर्चे होते. मात्र मराठा समाजाला जे अपेक्षित आरक्षण आहे ते अद्यापपर्यंतही मिळालेलं नाही. उलट त्याची आरक्षणाची टक्केवारी ही काही वर्षात कमी झालेलीच आपल्याला बघायला मिळते. आता SBCच्या माध्यमातून फक्त 10% आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट OBC मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी एक भूमिका घेतलेली असून त्यासाठी सरकार तयार नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 25 जानेवारीपासून अमर उपोषणाचा इशारा दिलेला आहे. आणि हे आंदोलन जे आहे मराठा समाजाचं संपूर्ण महाराष्ट्रात होणार असून यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील गावागावातील लोकांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सर्व समाजाला केलेले आहे. सर्व समाजाने आपल्या गावात माझं गाव माझी जबाबदारी असं समजून प्रत्येक गावात बैठका घेऊन आणि आंतरवाली सराटी येथे 25 जानेवारी पासून ज्यांना शक्य होईल त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे. 25 जानेवारी रोजी कोणीही मराठा समाजाने लग्नाची तारीख सुद्धा धरू नाही एक असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना केले. त्यामुळे हे आंदोलन पुन्हा एकदा पेटले आहे. तर मराठा समाजाला आरक्षण OBC मधून देण्यास सर्वच राजकीय पक्षांचा विरोध होत असला तरी आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर समाज OBC मध्ये गेलेला आहे. बाकी समाजालाही सगळे सोयऱ्याच्या आधारे आणि सरसकट मराठा समाजाला OBCतून आरक्षण द्यावे अशी सर्व समाजाचीच मागणी आहे. कारण मराठा समाजाचा आर्थिक स्तर खूप खालवलेला आहे. शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. शेतीचं उत्पादन घटलेलं आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज असल्याचे आपल्याला दिसून येते. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही अशी भूमिकाच मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यांनी एक प्रकारे सरकारला झुकूंगा नहीं साला असाच एक प्रकारे अप्रत्यक्ष इशारा फडणवीस सरकारला दिलेला आहे. आणि आता खरी मजा येईल असा एक कॉमेंट त्यांनी केलेला असल्यामुळे त्यावर फडणवीस सरकार काय भूमिका घेतं या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनीही हे मराठा समाजाचं आरक्षण हे मजाकचं नसून मराठा समाजाला कसे आरक्षण देता येईल यासाठी एकनाथ शिंदे अजित पवार यांना सोबत घेऊन आम्ही निर्णय घेऊ असे त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले आहे. मात्र मराठा समाज हा सरसकट OBC मधून
आरक्षण घेण्यावर ठाम असल्याने आता मराठा समाज आपली संपूर्ण ताकद ओबीसी मधून आरक्षण कसं मिळावं यासाठी लावणार असल्याचे चित्र एकंदरीत आपल्याला सर्व महाराष्ट्रातून दिसून येते। त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनची जी मराठा समाजाची मागणी आहे ती पूर्ण होती की नाही ती आपल्याला येत्या काही दिवसात महिन्यात समजेलच। मात्र मनोज जरांगे पाटील येत्या 25 तारखेपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात करणार आहे। गावागावातही अनेक आंदोलने या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी होतील असे सध्या तरी चित्र आपल्याला दिसते। मागासवर्ग आयोगाने सुद्धा मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती वाईट असल्याचा अहवाल दिलेला आहे। मात्र हे आरक्षणाचं न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे मराठा समाजाला एसीबीसीतून आरक्षण दिले मात्र त्याचाही फायदा मराठा समाजाला होत नसल्याचे आपल्याला दिसते। आता मराठा समाजातील मुलांमध्ये सुशिक्षित बेरोजगारी खूप वाढली आहे आणि शेतीमध्येही म्हणावे तसे उत्पन्न मिळत नसल्याने मराठा समाजातील कुटुंबामध्ये शिक्षण घेणेही अवघड झाले आहे। त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे दिसते। त्यामुळे मराठा समाज ज्याला ओबीसी मधून आरक्षण दिलेच पाहिजे अशी सर्वसामान्य वर्गातून मागणी होत आहे। त्याचे आपल्याला महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून राजकारण होत असल्याचे दिसते। सर्वसामान्य ओबीसी वर्गाचाही ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यावे यास विरोध नाही। मात्र काही बोटावर मोजण्या एवढे लोक नेते सोडले तर आरक्षणाला कुणाचाही विरोध नसल्याचे आपल्याला दिसते। आता आपल्याला येत्या काही दिवसात कळेलच मराठा आरक्षणासंदर्भात सरकार काय भूमिका घेतं। तुमची ही भूमिका आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा ही विनंती। थांबतो। नमस्कार, धन्यवाद।